प्रॅक्टिकल लाईफमध्ये एखाद्याच्या मागे राहणं सुद्धा किती घातक ठरू शकतं किंवा किती अवघड ठरू शकतं. इट्स नॉट अ नॉर्मल थिंग टू डू. सगळ्यात जास्त कुठल्या प्रकारचे केसेस येतात आता तुमच्या? युजली 2 मेन जे आहेत ते प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन, लग्नाच्या आधीची माहिती, आणि नंतर पोस्ट म्हणजे लग्न झाल्यानंतरची सगळी गोंधळ. एखाद्याने त्याच्या आधीच्या आयुष्यामध्ये काय केलं आहे हे नेमकं कसं, त्याचे काय टेक्निक्स काय आहेत, मेथड कसे आहेत, कसं कळू शकतं? ती मुलगी फोनवर बोलतच नाही, टाळाटाळ करते, बिझीच असते, सतत वेटिंगवर असते. मग बस्ता बांधायला जायचे तर मग पुढे मागे ढकल करते. दोज आर रेड फ्लॅग्स. लग्न झालं आहे आणि यांच्यात फिजिकल रिलेशनशिप झालेच नाही आहेत तर ती नल अँड वॉइड आहे. पण मुलगी ॲक्टिव्ह असेल पहिल्यापासून आणि ती म्हणली झाले तर ते सिद्ध कसं करणार? आणि ज्यावेळेस कळतं की आधी काही आहे किंवा आहे त्यावेळेस लोकांची रिॲक्शन काय असते? माझ्यासमोरची लोक ढसाढसा रडताना बघितलेली आहेत, डिप्रेशनमध्ये जाताना बघितली आहेत, काही जागीच थरथर 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 उडत असतात. ऐकायचं पण असतं आणि त्यांना हे पण हवं असतं की खोटं निघावं. जसं आधी मेडिकल एक्झामिनेशन मॅन्डेटरी होतं तसं हे प्री मॅरिटल इन्व्हेस्टिगेशन हे मॅन्डेटरी झालंय का? मी सक्त सांगतो, मॅट्रिमोनी साईट्सवर न करताय तर मग तुम्ही प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन करून घ्या. ह्यात प्रमाण कोणाचं जास्त आहे, म्हणजे बायकांकडनं इन्व्हेस्टिगेशनचं येतं का जेंट्सकडनं? मुली इमोशनल चिटिंग जास्त करतात. सगळ्यात डेंजरस लग्नानंतर कधीही सोशल गॅदरिंग्सला जायचं नाही, शाळेच्या आणि कॉलेज. तिथनं लफडी खूप बघितली आहे गेट टुगेदरमध्ये. तुम्ही आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना नेमका काय सल्ला द्याल की या जगामध्ये वावरताना कसं वावरलं पाहिजे? सत्य तेवढंच ऐकून घ्यावं जेवढी तुमची क्षमता आहे. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष मित्रांनो, द पोस्टमनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन अक्षय आणि आज एक खूप भन्नाट विषय घेऊन आलेलो आहे. आपण लहानपणापासून शर्लॉक होम्स वाचलेला असतो, जेम्स बॉन्डची मूव्हीज पाहिलेल्या असतात आणि इतरही अनेक डिटेक्टिव्हच्या गोष्टी आपण वाचलेल्या असतात आणि तेच पाहत सिनेमामध्ये पाहत पुस्तकामध्ये वाचत आपल्या मनामध्ये त्याची एक इमेज बनलेली असते. सो खऱ्या लाईफमध्ये डिटेक्टिव्ह पण तसेच असतात का? तशाच प्रकारे फायटिंग करतात का? तशाच गन्स वापरतात का? तसेच गॅजेट्स वापरतात का? आणि कुठल्या कुठल्या प्रकारची कामं ते करतात याची उत्सुकता मलाही होती. सो आज आपल्याला भेटायला आलेले आहेत आणि याच सगळ्या विषयाचं डिटेक्टिव्हचं विश्व उलगडून सांगण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डिटेक्टिव्ह कुणाल चांदेकर दादा. आणि आज खूप भन्नाट विषय आहे, खूप भन्नाट गप्पा होणार आहेत, त्यामुळे हा पॉडकास्ट पूर्णपणे नक्की पहा आणि द पोस्टमनला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा आणि हा पॉडकास्ट पूर्ण पहा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटला. चला तर मग गप्पांना सुरू करूयात. दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं इथे थँक्यू. पोस्टमनमध्ये. मला बोलवल्याबद्दल आभारी आहे. नाही, आम्हीच तुमच्या खूप दिवस झालं म्हणत होते की एखादा चांगला मस्त मजा आली पाहिजे. आय नो. येस. सगळ्यात महत्त्वाचा मला पहिलाच प्रश्न आहे जो आमच्या सगळ्या प्रेक्षकांनाही पडला आहे की डिटेक्टिव्ह व्हावं का वाटलं? एखादा मूवी पाहिला होता, काही वाचलं होतं की नाही, कशामुळे डिटेक्टिव्ह झालं? मला छंद असा ॲज सच लागला की मी माझ्या काकाकडे कामाला होतो आणि त्याची सिक्युरिटी एजन्सीज होती आणि त्यावेळेस डिटेक्टिव्ह एजन्सीज असं काही एस्टॅब्लिश्ड नव्हतं. म्हणजे बऱ्याच 1-2 मोठ्या सिक्युरिटी एजन्सीज होत्या, त्या काही प्रमाणात त्या गोष्टी करायच्या. पण सिक्युरिटी एजन्सीकडे कामं येण्याचं कारण असं होतं की सोसायटींमध्ये जिथे उच्चप्रभू सोसायटी आहेत तिथल्या लेडीज किंवा हजबंड जे काही कपल असेल त्यातले लोकांनासाठी तो वॉचमन लक्ष ठेवतो, म्हणजे तो कुठेही लक्ष ठेवू शकतो. ओके. तर मग त्याच्या मालकाला विचारा की तो अजून कुठे लक्ष ठेवू शकतो का माझ्या नवऱ्यावर किंवा माझ्या बायकोवर. मग त्याच्याकडे तशी कामं यायची आणि आय वॉज बेअरली 14-15 इयर्स ओल्ड. मग काका मला सांगायचं, ठेवशील का लक्ष, जेम्स बॉन्डसारखं काम करायचं का? मग करतो की, मला काय माझ्या वाटायचं कोणीतरी गपचूप लाग. मग तसं मला तो एक हे झाला आणि मग त्याच्यानंतर मग मी हळूहळू सिक्युरिटी एजन्सीमधनं बाहेर पडून मग मी IT क्षेत्राकडे आलो. तिथे मग मी एका इन्शुरन्स कंपनीसाठी काम केलं. एका इन्शुरन्स कंपनीसाठी काम करत असताना मला लक्षात आलं की ती लोकं आउटसोर्स करतात आपली काही खाजगी कामं, म्हणजे फ्रॉड्स होतात ते डिटेक्टिव्ज लोकांना आउटसोर्स करतात. मग तिथल्या प्रायव्हेट डिटेक्टिव्जला की हा ॲक्सिडेंट फ्रॉड आहे का, गाड्यांचे जे ॲक्सिडेंट क्लेम्स वगैरे असतात त्याच्यात बडे फ्रॉड क्लेम्स पण होतात. गॅरेजवाले आणि गाडी मालक हे मिळून असं फ्रॉड करतात, एकाच इन्शुरन्सवरती सारखे पैसे काढणं. तर माझी काही इंटरनॅशनल प्रायव्हेट डिटेक्टिव्हची ओळख झाली 2006-07 साली. ओके. मग त्यांच्याबरोबर चर्चा करत असताना की कसं ही फील्ड किती छान आहे, ह्याच्यातनं किती जास्त वाढता येऊ शकतं, कसं त्यांच्याकडे काय काय केसेस येतात, मॅक्झिमम कशा केसेस असतात, तो स्टडी करत 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 मग मी माझी स्वतःची एजन्सी सुरू केली 2009 साली. काही एज्युकेशन घेतलं, कोर्स केला, कुठला काही डिग्री आहे? नाही, ह्याला डिग्री म्हणजे खुला आसमान और 4 लोगों की नियत हीच तुमची डिग्री आहे.
भीती नाही वाटत डिटेक्टिव्ह म्हणून बाहेर लोकांवर पाळत ठेवताना कोणी जर पकडलं समजा कोणाला जर कळलं तू पाळत ठेवतो त्याच्यावर भुकेची काय भीती ठेवावी. म्हणजे मी नाही केलं तर कोणी ना कोणीतरी करणार आहे. इट्स अ पार्ट ऑफ डेअरिंग ओनली. म्हणजे भीती जर तसं म्हणायला गेलं तर मग लोक रस्ताही क्रॉस करत नाहीत. अगदी डिवायडर संपेल म्हणून तेवढा टर्न मारून चालत जातात. पण मला जर जायचं आहे पलीकडे तर मग मला लवकर जायचं तर मी इथूनच जाईन. सो मी नाही केलं तर कोणी ना कोणीतरी ते करणारच आहे. सो वाय नॉट मी देन. मग काय त्याची ट्रेनिंग वगैरे घेतली फाईट करण्यासाठी किंवा जसं आपण मूवीजमध्ये पाहतो की डिटेक्टिव्हला सगळ्या गोष्टी तसं शस्त्र चालवू शकतो, गन असते त्याच्याकडे किंवा तो फायटिंग करू शकतो. जसं मूवीजमध्ये आम्ही पाहिलं. आमच्यासाठी डिटेक्टिव्ह हा मूवीज शर्लॉक होम्स, जेम्स बॉन्ड. एक्झॅक्टली त्या झाल्या फेरी टेल्स. हां. म्हणजे या बिल्डिंगवरनं त्या बिल्डिंगवरनं उड्या मारणं हे खोटं. प्रॅक्टिकल लाईफमध्ये एखाद्याच्या मागे राहणं सुद्धा किती घातक ठरू शकतं किंवा किती अवघड ठरू शकतं, किती तो टास्क असू शकतो. इट्स नॉट अ नॉर्मल थिंग टू डू. तर भीती नाही. रिअल लाईफमध्ये तुम्ही कितपत कसं करू, मी कसं ठरवलं, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. हां. जिथे फाईट अवॉइड करता येईल तिथे फाईट अवॉइड करा. जिथे फाईट करायची तिथे मला पर्टिक्युलर पॉईंट्स माहिती आहेत की कितीही हायटेड असला, जाडा असला, ताकदीचा असला तो कुठल्या पॉईंटवर त्याला घायल करून पळता येईल. एवढी मी माझी स्वतःची तयारी करून ठेवलेली. सो नॉट नेसेसरी. हा म्हणजे दरवेळी पळीनच असं नाही. बट देन यु नो की ती म्हण आहे की एक तर तू आधी मार नाही तर मी आधी मारतो. तर त्या टाईप्सचं येते. कधी झाली अशी हाणामारी? हाणामारी नाही झालेली आहे. बट देन असं झालं आहे की येऊन प्रश्न विचारलेत काय रे काय, तर हजर जबाबीपणा असणं गरजेचं आहे की ते टाळून नेणं. किंवा मग जायच्या आधी आम्ही काही अशा गोष्टी करून ठेवतो सो दॅट इन केस असं काही झालं तर मग तो एक पर्टिक्युलर फोन करायचा, किती वेळ झाले, थांबलो, येतोयस ना. मग समोरचा नकळत स्पीकरवर ठेवल्यावरती तेच बोलतो की येस येतोय तू, थांब, माझं लफडं झालं इथे, बायकोची माझी भांडणं, तुला सांगितलं नव्हतं की भांडणं चालू आहे. ते सगळं आम्ही ठरवून जातो. एखाद्या जागी जर खूप वेळ थांबायचं असेल तर. ओके. आता हे सगळंच नाही सांगू शकत, नाही लोक दरवेळी येऊन प्रत्येक विचारती काय करतात. जास्तीत जास्त वेळ किती वेळ थांबलेला तू एखाद्याच्या पाठीमागे किंवा कधी पाळत मॅक्झिमम टाईम? मी पुणे ते गोवा, पुणे ते सातारा ते कोल्हापूरमध्ये एक दिवस त्याच्या घराच्या बाहेर थांबून तिथून परत गोव्यावरनं परत कोल्हापूर, मग कोल्हापूरला मी संपवलं. तसे 3 दिवस मी कंटिन्यूस जागलो आहे. कंटिन्यू म्हणजे असं समज गाडीत 1 तास 2 तास झोपलोय पण मग परत उठायचं आहे असं. ग्लुकोजवर, फक्त ग्लुकोजवरती? बिस्किटचा पुडा, हो, पार्लेजीचा आणि पाणी. क्या बात आहे. आता टीम किती लोकांची तुमची मोठी? माझ्याकडे 16 जण आहेत. त्यातले फ्रीलान्सर बरेत. ऑन पेरोलवरती जे आहेत ते कमी आहेत. त्याच्यात अजून 2 लॉयर ॲड करायचे जे ऑफिसमध्येच असतात आपल्या. ओके. टीमचं कंपोजिशन कसं असतं? म्हणजे तुमच्याकडे जर एखाद्याला काम करायचं, समजा मला तुमच्याकडे काम करायचं, तर काय रिक्वायरमेंट आहे त्याची? एखाद्याला खरंच छंद आहे आणि त्याला ना गाडीचा नंबर प्लेट वाचता आला पाहिजे, बिल्डिंगची नावं वाचता आली पाहिजेत, रस्त्यांची नावं वाचता आली पाहिजेत, त्याची ग्रास्पिंग पॉवर चांगली पाहिजे, त्याची फोटोग्राफीची जी कला आहे की तो नकळत फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करू शकतो का, कंटिन्युअस तो पाठलाग करू शकतो का. कारण करायला ऐकायला खूप छान वाटतं की अरे मी पाठलाग करीन, 1.5 तासानंतर मुळव्याध आलेला असतो, त्रास व्हायला लागलेला असतो, पोटात दुखायला लागलेलं असतं, किती वेळ थांबू सर, लोक तोंडाकडे बघतायत, हे पण होतं ना. ओके. मग नका करू काम तुम्ही. ती न बोलणारी लोक माझ्याकडे काम करू शकतात. तसं म्हणायला गेलं तर आळशी जॉब आहे. काम फक्त डोक्याला आहे पण शरीराला ताण फार कमी आहे अनलेस यू आर फॉलोईंग समवन फॉर अ लॉंगर डिस्टन्स. बरोबर आहे. सगळ्यात जास्त कुठल्या प्रकारचे केसेस येतात आता तुमच्याकडे? माझ्याकडे मॅक्झिमम सगळ्याच प्रकारच्या केसेस येतात. युजली 2 मेन जे आहेत ते प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन, लग्नाच्या आधीची माहिती, आणि नंतर पोस्ट म्हणजे लग्न झाल्यानंतरची सगळी गोंधळ. आता समजा तुम्ही प्री मॅरेजचं सांगितलं, तर आता समजा एखाद्याने त्याच्या आधीच्या आयुष्यामध्ये काय केलं आहे, हे नेमकं कसं, त्याचे काय टेक्निक्स काय आहेत, मेथड कशा आहेत, कसं कळू शकतं? टेक्निक आता उदाहरण घ्या, पण माझा अजून प्रश्न थोडा Yes, डीपमध्ये yes, yes, विचारतो please, yes. की समजा मी एखाद्या खेडेगावात आलो किंवा एखाद्या छोट्या शहरात आलेलो आहे, समजा मी लातूरचा आहे आणि मी लातूरमध्ये काय लातूर छोटं गाव आहे. म्हणजे पुण्याच्या Okay. पुण्याची कंपॅरिझन जर केली तर लातूर तसं छोटं आहे. Okay. समजा मी लातूरमध्ये माझ्या वयाच्या आयुष्याची समजा 10-15 वर्षे घालवली आहे, नंतर पुण्याला आलो आणि पुण्यामध्ये काहीतरी आहे समजा, तर मग एखाद्याला लातूरमध्ये काय केलं हे जर काढायचं असेल तर ते कसं काढणार ना? कोणाला तरी विचारल्याशिवाय तर पॉसिबल नाही होणार. किंवा मी काय केले मलाच माहिती आहे ना, ते तुम्ही कसं शोधून काढणार? त्याचे बरेच ॲस्पेक्ट्स आहेत. आता पहिली गोष्ट, जर तुम्ही एखाद्याशी लग्न करताय तर किती मागे जाणार आहात, अनलेस अँड अंटिल तुम्हाला डाऊट नाही आहे. आधी कसं होतं की आपण विचारपूस करत नव्हतो. विचारपूस केली तर समोरच्यांना वाटायचं काय विचारपूस करताय, काय विश्वास नाही आहे, नको लग्न. आता काय आहेत की ठीक आहे, म्हणजे आपण सोशल नेटवर्किंग साईट्समुळे बरेच सर्कल खूप छोटं झालेलं आहे. द वर्ल्ड इज श्रंक्ड इनफ आपण म्हणतो ना की बरेच हे झाली आहे, छोटी झाली. त्यामुळे त्या गोष्टी असतात. किंवा
माहितीच जर काढायची आहे तर मग बरेच ॲस्पेक्ट्स आहेत, जसे काही ॲस्पेक्ट्स मी बोलू नाही शकत, पण मग ते कळले तर मग सगळेच डिटेक्टिव्ह होतील. सो ते पॅत्रे वापरल्यानंतर त्या पर्टिक्युलर स्टेजेसमध्ये जाता येतं. पण आम्ही युजली काय सांगतो की 3 months to 6 monthsमध्ये काही त्याच्या पर्सनल काही गोष्टी घडलेल्या आहेत का, प्रिव्हियस मॅरेजेस होते का, डिवोर्सेस होते का, हे फाइंड आउट करता येऊ शकतं. बिकॉज तो डेटा असतो, ओके. त्या पर्टिक्युलर गोष्टींचा डेटा असतो. तर त्यामुळे तो सापडून जातो, मेडिकल डेटा सापडून जातो. काही मेडिकल इश्यूज असतील तर पर्टिक्युलर याच्यात, कारण ते त्या एरियात जन्मलेले असतात आणि प्रत्येक गोष्टीचा कुठे ना कुठे तो डेटा, त्याचे प्रिंट्स असतात. सो तेही आपण काढू शकतो. आणि पण मग तसं जसं सांगितलं ना की करंट काही चालू आहे का. प्री मॅट्रिमोनियल केसेसमध्ये बऱ्याचदा पालक आहेत ना, मुलीचं किंवा मुलाचं जबरदस्ती लग्न करून मोकळं करून टाकतात. म्हणजे त्यांना कळतच नाही की 3 फसवणूक होणार आहे त्याच्यात. मुलीचं अफेअर कळलं, लग्न जमवून टाकलं. बरोबर आहे. तो विचारच करत नाहीत की ती मुलगी लग्नानंतर परत त्या मुलाकडे जाणार आहे का. आहे त्या मुलाला तुम्ही फसवलं, ज्याच्याबरोबर लग्न केलेत त्यालाही फसवलेत, तुम्ही तुमच्या मुलीलाही फसवलेत, आणि त्या मुलाची फसवणूक केली ज्याच्याबरोबर तिचं प्रेम होतं. बरोबर आहे. बरं, तो परत तिच्याकडे इमोशनली जाणार आहे. बरं, हिने आत्ता घरच्यांची इज्जत ठेवून तिथे गेली आहे. हे केसेस हे प्री मॅट्रिमोनियलमध्ये सगळ्यात जास्त समोर आले की हो म्हणलेत, पण नंतर डाऊट येतोय की मुलगी फोनवर बोलतच नाही, टाळाटाळ करते, बिझीच असते, सतत वेटिंगवर असते. मग बस्ता बांधायला जायचे तर मग पुढे मागे ढकल करतीये, लॉन बघायला येत नाही आहे, म्हणजे कुठल्याच गोष्टीत इंटरेस्ट घेत नाही आहे. दोज आर रेड फ्लॅग्स. की येस, मुलगी असो मुलगा असो, युजली मुलं नाही एवढं हे करत, पण मुली करतात, मुली डेअरिंग करतात, ते टाळतात गोष्टी. ओके. आणि लग्नानंतर मग लगेच अगदी पूजा झाली, हनीमूनला गेलं की नवऱ्याला हात न लावून देणं, आणि मग ते तमाशे करणं, आणि मग तो इम्पॉर्टंट आहे असं सांगून येणं, आणि मग निघून जाणं. ह्या सगळ्या गोष्टी प्रचंड बेसिसवर घडतात. ह्यात पालकांची चूक आहे खरं सांगायला गेलं तर. म्हणजे ते बघतच नाहीत, त्यांना फरकच पडत नाही. त्यांचं असं आहे की लग्न लावून दिलं, सगळं ओके झालं. खरं वाटोळं लग्नानंतरच होतं. बापरे. तू विचार कर ना, केवढे पैसे. हो ना, लग्न म्हटलं तर 20-1 लाखाचं किमान. त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये दोघांचा जो इमोशनल डॅमेज झालेला असतो, म्हणजे त्या कपलचा, ज्यांना लग्न करायचं होतं आणि ज्यांना जबरदस्ती लग्न करावं लागतं. बरं, ज्याच्याबरोबर झालंय तो तर भेंडी, जिच्याबरोबर झालंय त्यांचं तर घेणं देणंच नाही. म्हणजे हो, त्यांची तर धडधडीत फसवणूक झाली. बरोबर आहे. हे सगळं पोरगी लग्न करून गेल्यानंतर पालक काय करतात, मुलीला किंवा मुलाला सपोर्ट करतात, लग्न लावून दिलं तरी. हां, कारण माहिती आता तोंडावर पडू, समोरच्यांना कळेल की आम्हाला माहिती असून सुद्धा आम्ही लग्न लावून दिलं. मग पालक अशा वेळेस अडकून जातात ना मध्ये. हो. पण समोरच्याच आयुष्य बरबाद होऊन जातं ना 3 आयुष्य बरोबर. मी सांगतो ना तुला, 3 आयुष्य बरोबर. त्या मुलीचं ज्याच्याबरोबर लावलंय, जिच्याबरोबर लावलंय, त्यांचं तर संपलंच. त्यांचं तर काही हेच नाही, म्हणजे त्याच्यात इन्व्हॉल्वमेंटच नाही ना. एक्झॅक्टली. तरी ते फसले. मग अशा केसमध्ये जो तुमच्याकडे येतो, समजा एखादा मुलगा आहे की त्याला एखादं स्थळ आलं आहे असं आणि त्यांचं जमलं आहे, आणि मग त्या मुलाला डाऊट आल्यानंतर तो तुमच्याकडे येतो. डाऊट आल्यानंतर पण येतो. काही जण फॅमिलीमध्ये पण भरपूर काय झालेलं असतं, टी व्ही वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अशा आपल्यासारखे पॉडकास्ट वगैरे बघून पण थोडेसे, आणि सिरियल्स वगैरे बघून पण थोडे संशय झालेले असतात की बाबा करून घेऊ. हां, म्हणजे जवळच्या फायद्यासाठी लांबच्या नुकसानीचा विचार करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आता लग्नात तू युजली आता नॉर्मल फॅमिली नाही म्हणलं तरी सहज ड्रॅग करते 50 लाखापर्यंत जातं. इच साईड 20-25 लाख. पहिलं लग्न असेल तर धरून चाल 50 लाख. मी इच साईडच सांगतोय ना तुला. बरोबर आहे. डिवोर्स नंतर तो डबल झाला. हो, आमचा पण त्या खर्च झालेला. बरोबर. बरं, ज्याच्याबरोबर झालं त्याचा तर गेला. हो, बरं, आता हे मागतायत त्याचं काय. म्हणजे मुलीकडचे असतील तर त्यांच्याकडनं कायदा आहे, हां, मुलींकडनं कायदा आहे. तो काय आहे त्याचं कारण नंतर आपण बोलू, आपण या मुद्द्यावर नंतर बोलू की मुलींकडनं कायदा काय. पण मुलीला तर द्यावंच लागणार आहे तुम्हाला. अनलेस अँड अनटिल ती नल अँड वॉइडची केस नाही आहे, म्हणजे लग्न झालं आहे आणि यांच्यात फिजिकल रिलेशनशिप कन्झ्युमेटच नाही झालं, झालेच नाही आहेत, तर ती नल अँड वॉइड आहे. पण मुलगी ॲक्टिव्ह असेल पहिल्यापासून आणि ती म्हणली झाले, तर ते सिद्ध कसं करणार ना. एक्झॅक्टली. तिथे काही DNA टेस्ट होत नाही. कोर्ट तुम्हाला म्हणत नाही जा टेस्ट करून या, यांचं झालंय का बघा, असं काही नसतं. ती म्हणली झाले, केलंय त्यांनी, संपला विषय. आणि ज्यावेळेस कळतं की आधी काही आहे किंवा आहे, त्यावेळेस लोकांची रिएक्शन काय असते? ढासे बघ, प्रत्येकाची एक ती घ्यायची, म्हणजे सत्य ॲक्सेप्ट करायची किंवा तो ट्रॉमा घेऊन जगण्याची. ट्रॉमाच आहे आणि तो लाईफ टाईम ट्रॉमा आहे. म्हणजे त्याच्यानंतर ताक पाणी सगळंच फुकून प्यावं लागतं त्यांना. पण मग
प्रत्येकाची एक वेगळी वेगळी टेंडन्सी आहे ढासळण्याची. काही मी माझ्यासमोरची लोक ढसाढसा रडताना बघितलेली आहेत, काही डिप्रेशनमध्ये जाताना बघितली आहेत, काही जागीच थरथर 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 उडत असतात. म्हणजे त्यांना ती ऐकायचं पण असतं आणि त्यांना हे पण हवं असतं की सहनही खोटं होत निघावं, नाही. खोटं निघावं, हे खोटं निघावं आणि आहे तर मग आता काय करावं. ची मी युजली नॉर्मल माणसाची टेंडन्सी सांगू का, म्हणजे कोणी असो, तू असो मी असो, सत्य तेवढंच ऐकून घ्यावं जेवढी तुमची क्षमता आहे. म्हणजे माझ्याकडे येताना तुम्ही एवढा विचार करूनच या की तुमची सत्य ॲक्सेप्ट करण्याची क्षमता काय. जर ती कमी आहे आणि तुम्ही सुद्धा हाय येऊ दे काय पण मी सण नाही, इट इज द लाय, द बिगेस्ट लाय दॅट यू कॅन ॲक्सेप्ट द ट्रूथ. आणि किती दिवस लागतात साधारणपणे तुम्हाला जर सांगितलं एखाद्याने तर हे सगळं शोधून काढायला किंवा ते रिपोर्ट द्यायला? मी माझ्या क्लायंट्सला पण सांगतो, मी काय त्या आरशात किंवा त्या बॉलमध्ये बघून भविष्य सांगणारा माणूस नाही. अनलेस अँड अनटिल मी त्या केसवरती काम करायला सुरुवातच करत नाही, मी कसं सांगू किती दिवस लागणार आहे. एक टेंटेटिव्ह आपण सांगू शकतो की बाबा समोरच्याने सांगितलं माझ्या नवऱ्याचे माझ्या बायकोची बाहेर पडायची टेंडन्सी, म्हणजे हे रुटीन आहे की सकाळी ती 9ला बाहेर पडते आणि संध्याकाळी 6ला घरी येते. मग आपल्याला 5 दिवस लक्ष ठेवायचे, त्या 5 दिवसात काय होणार ते मी सांगू शकतो की आता 5 दिवसच लक्ष ठेवायचे. पण त्यांनाही माहीत नाही ती कधी बाहेर पडणार आहे, ते कधी एकमेकांना समोरच्या पार्टनर्सला भेटणार आहेत, त्या गोष्टी कधी होणार आहेत ते मी कसं सांगू. ओके. त्याला आठवडा लागू शकतो, 15 दिवस लागू शकतो, ओके. महिना लागू शकतो, कसं आहे. केस टू केस ते डिफर इट करते. डिफर्स, टायमिंग डिफर्स. आता हे सगळं म्हणजे तुमच्याकडे ज्यावेळेस ह्या केसेस येतात ह्याची फ्रिक्वेन्सी किती लोक करतायत आत्ता ही गोष्ट, म्हणजे लग्नाच्या आधी जसं आधी मेडिकल एक्झामिनेशन कंपल्सरी होतं समजा, तर आता किती लोक करतायत आणि एखाद्याने करावं का? आता फॉर एक्झाम्पल बरीचशी लोक जी पाहतात त्यांचे लग्न ठरणार असतील किंवा काही लोकांची ठरलेले असतील, तर हे मॅन्डेटरी झालं आहे का? म्हणजे आजच्या काळामध्ये जसं आधी मेडिकल एक्झामिनेशन मॅन्डेटरी होतं, ब्लड ग्रुप चेक करणं बाकीच्या गोष्टी, तसं हे प्री मॅरिटल इन्व्हेस्टिगेशन हे मॅन्डेटरी झालं आहे का? तुम्ही जर रेफरन्सनी करताय तर त्या रेफरन्सवाल्यांना सांगा की तुम्ही माहिती काढून घ्या आधी, आणि जर असेल तरच आम्हाला सांगा, आम्ही पुढे जाऊ आणि मग बाकीच्या गोष्टी करू. मी सक्त सांगतो मॅट्रिमोनी साईट्सवरनं करताय तर मग तुम्ही प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन करून घ्या. मॅक्झिमम केसेस माझ्याकडे फ्रॉडच्या मॅट्रिमोनी साईट्सवरच्या आहेत. मी काही नावं घ्यायला नको, फुकटचे केस करतील माझ्यावर, पण आपल्या पुण्यातल्या काही लोकल साईट्स आहेत ना त्याच्याकडचे तर माझ्याकडे मॅक्झिमम आहेत. मॅक्झिमम फसवणूक. बरं तुम्ही ते एव्हिडंट आहे ना, मग तू विचार कर ना की मी जर एखादा मॅट्रिमोनी साईटवर जातो आहे तर मी माझं चांगलंच सांगणार आहे. मी सांगणार की माझा एक हात छोटा, एक पाय मोठा, 1-2 इंचानी नाहीच ना. मी लगेच मला राग येतो, मी संशयी आहे, मी सुरुवातीला सगळं त्याच्यावरती चांगलंच दिसणार आहे ना. आणि लोक जेवढं चांगलं तेवढं भारी विचार करून लग्न करतात, त्याच्यानंतर काय ते तर बघतच नाही. एखादी सगळ्यात डेंजर केस कुठली आहे आज? प्री मॅट्रिमोनियल. प्री मॅट्रिमोनियल तुमच्याकडे आलेली, एन्क्वायरीसाठी आलेली. प्री मॅट्रिमोनीमध्ये माझ्याकडे वेबसाईट म्हणजे मॅट्रिमोनी साईट्सवरनं झाली होती. एका मुलीसाठी आली होती, त्या मुलीची 2 लग्न झाली होती, ते मी फाइंड आउट करून दिलं होतं. आणि दोन्ही केसेस चालू होत्या, दोन्हीकडनं ती ॲल्मनी घ्यायच्या ह्याच्यात होती. आणि हे तिसरं लग्न म्हणजे त्यांची एंगेजमेंट पण झाली होती. बापरे. पण ती सतत सिटी चेंज करते, म्हणजे ती कामाच्या निमित्ताने 2 वेगळ्या वेगळ्या सिटीजला सतत जातीये, हे त्यांना पटत नव्हतं. आणि ती त्या तारखांना जात होती, त्या कोर्टच्या डेट्सला जात होती. तर मग मी ते फाइंड आउट केलं की आपण तिच्या मागे जाऊन की ती या कोर्ट डेट्सला जाते, या कोर्ट डेट्सला जाते. पण मला पहिले असं वाटायचं की मुली युजली रेप केस किंवा पॉक्सो केस ह्या प्री मॅट्रिमोनियल ह्याच्यात लपवतात, सांगत नाहीत. ओके. रेप झाला आहे किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये काही असं काही झालेलं आहे, बऱ्याच गोष्टी लपवतात, म्हणजे सेक्शुअल हॅरॅसमेंट लपवतात मुली. हो का? हो, म्हणजे कसं सांगणार ना, चुलत्यांनी केलंय, मामानी केलंय, मावस भावानी केलंय. ओके. इट इज व्हेरी डिफिकल्ट. आणि ते प्री मॅट्रिमोनियलमध्ये ना अवघड आहे. पण युजली कधी काही फॅमिलीज काय करतात, केसेस करतात, पण 2 वेगळ्या वेगळ्या सिटीजमध्ये कशी, तिची नेटिव्ह सिटी वेगळी आहे. बरोबर. मी संभावना धरली होती की प्रॉब्ली रेप, म्हणजे ती कोर्टात जाती याचा अर्थ रेप केस असावी. पण मग जसं ते केस नंबर मिळाला, मग त्याचे फाइंडिंग्स केले, कळलं की तिचे ऑलरेडी 2 डिवोर्स चालू आहेत. आणि या नवीन सिटीत येऊन आपल्या क्लायंटची तिला लग्न करायचं आहे, एंगेजमेंट झाली आहे, बरंच काही एंगेजमेंटमध्ये एक्सचेंज झालेलं आहे, तिला बरीच ॲल्मनी तिथनं पण मिळालेली आहे. मग तिचा तो MO होता. आणि मग तिचे जे पेरेंट्स होते ते याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होते या रॅकेट होते. त्यांना काय फरक पडतोय जोपर्यंत सापडत नाही. मी तुला सांगतोय काय म्हणजे की पहिलं जर तिचं झालं असेल ना तर त्याचे दोषीच पेरेंट्स असतील. बापरे. मग नंतर सवय लागते या गोष्टींची. मग पेरेंट्स काय करतात, ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतच नाही, जाऊ दे मुलगी करते ते करू दे.
आमच्यापर्यंत येत नाही आहे ना. मग काय झालं त्या केसचं पुढे? नाही आपण दाखवलं ना त्यांना जे पुरावे दिले की हे तिचे डिवोर्सेस चालू आहेत, तुम्ही एंगेजमेंट करून ठेवली आहे. एक तर त्यांना सरळ सरळ सांगा आम्हाला माहिती आहे, अदरवाईज मग त्यांनी जर या गोष्टीला विरोध करायची जर हे आणली तर मग या 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 प्रूफ्सवर तुम्ही केस करू शकता फ्रॉडची. पण त्यांनाच ते बोंबाबोंब करायची नव्हती. त्यांना कसं होतं की येस लग्न वाचलं, मुलाची पुढचं आयुष्य वाचलं. पुढचं आयुष्य वाचलं. त्याच्यानंतर 1.5 वर्षानंतर परत त्यांनी एक माझ्याकडे इन्व्हेस्टिगेशन आणलं. फॉर्च्युनेटली त्याच ह्याच्यात 1.5 वर्षानंतर त्या मुलांनी लग्न करायचं परत ठरवलं. तोपर्यंत त्याला तो त्या विश्वासच उडाला असेल. पण त्यांनी प्रचंड पैसा ह्यालाही खर्च केला होता Engagementला. एंगेजमेंटला. म्हणजे दॅट काइंड ऑफ फॅमिली दॅट वॉज. बापरे. बराच खर्च म्हणजे लाखात खर्च केला होता. आणि ते त्यांना तो विषय डिझॉल्व्ह होऊन द्यायचा होता की हे तुटलंय तर तुटलंय, आता हे गेलंय की फसवणूक आमच्यासारख्यांची कशी झाली असं. हे पण आहे बरं का, म्हणजे फसवणूक झाल्यानंतर सांगावं प्रेस्टिजचा का विषय एक्झॅक्टली, म्हणजे आमची पण फसवणूक होऊ होऊ शकते शकते. हो हे कसं सांगणार? एक्झॅक्टली, तो ॲक्सेप्टन्स आहे होतं ना ते. आत्ता ओव्हरऑल हे झालं आपण प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशनचं पाहिलं. पोस्ट मॅट्रिमोनियलचं पण तुम्ही सांगितलं की इन्व्हेस्टिगेशनच्या केसेस येतात. त्याचं नेमकं मग त्याचं काय कारण आहे, किंवा एकदा झालेलं लग्न सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, मग कुठल्या कुठल्या केसेसमध्ये लोक तिथे येतात? त्याच्यात बरेच ॲस्पेक्ट्स आहेत. पोस्ट मॅट्रिमोनियल नंतर आहेत ना बरेच ॲस्पेक्ट्स आहेत. फर्स्ट थिंग्स फर्स्ट येतं तुमचं इमोशनल, नंतर येतं फिजिकल, नंतर येतं अटेन्शन. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये येतं. आणि काही लोक खरंच टॉक्सिक असतात यु नो की नॉट नेसेसरी. काही लोक पडद्याच्या मागचे नार्सिसिस्ट असतात. काही म्हणजे काही लोकांना संसारात राहायचं पण आहे, पण त्यांना कंट्रोल करायचं आहे. त्यांना त्यांच्या मनासारखं सुद्धा राहायचं आहे आणि समोरच्याला पण मनासारखंच ठेवायचं आहे. तर माझा जर स्वभाव धडधडीत फक्त तुला कंट्रोल करायचाच आहे आणि तू कंट्रोलमध्ये राहतोच आहे, तर मग माझ्यासाठी ते प्राऊड किंवा प्रेस्टिज फिलिंग असतं. मग ती मी स्त्री असो किंवा पुरुष असो, मग मी हे बाहेर पण करायला जातो. पण मग अनफॉर्च्युनेटली कधी कधी मला भारी पडतं ते. ह्यात प्रमाण कोणाचं जास्त आहे, म्हणजे बायकांकडनं इन्व्हेस्टिगेशनचं येतं का जेंट्सकडनं? दोन्ही समान आहे. मुली इमोशनल चिटिंग जास्त करतात. म्हणजे इमोशनल चिटिंग? त्यांच्याकडे त्यांचे रिझन्स असतात चीट करायला. आयडियली तू दोषी असूही शकतो किंवा नसूही शकतो, नॉट नेसेसरी. त्यांच्याकडे त्यांचे रिझन्स आहेत. मुलांकडे रिझन अल्टिमेटली बघायला गेलं तर फक्त सेक्शुअल काय म्हणतात त्याला, अट्रॅक्शन. हो, दॅट्स इट. आणि काही मुलं बियॉन्ड दॅट जाऊन की यु नो ज्यांना कधी प्रेमच नाही मिळालं आहे, ज्यांचं लग्न तर झालं आहे पण दे डोंट नो द ॲक्च्युअल लव. मग कदाचित मग काही मुलींना ते कळतं की ह्याला प्रेम मिळालं नाही, ह्याला आपण ते प्रेम देऊ जे मला खरंच एका प्रेमीला द्यायचं आहे. ते मिळाल्यानंतर ते वेगळं, दॅट इज समथिंग डिफरंट. पण हे होऊ शकतं लग्नानंतर. मी आधीपासून म्हणतो एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर त्याची टर्मिनॉलॉजी आहे ही इज पोस्ट मॅरेज. मी असं म्हणत नाही की लग्नानंतर कोणाला खरं प्रेम होऊ नाही शकत. होऊ शकतं ना. पोस्ट मॅरिटल अफेअर किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ज्याला आता कॉमन वर्ड आहे, त्याच्या काय काय केसेस येतात आणि कशा कशा प्रकारचे केसेस असतात? ते खरंच दरवेळेस काहीतरी निष्पन्न होतं का की 98% तर निष्पन्न होतं. येस. हा सेन्स असतो. मी पहिले पण सांगितलं की बायकांकडे सेन्स असतो पुरुषांमधला बदल झालेला लगेच कळणं. अननेसेसरी ज्या बायका ब्लेम करतात दॅट इज समथिंग डिफरंट. म्हणजे त्या मल्टिपल रिलेशनशिप्समध्ये राहण्यासाठी ब्लेम करतात की तुझं काहीतरी असेल ते वेगळं. ओके, म्हणजे त्यांना राहता यावं मल्टिपल याच्यामध्ये म्हणून ब्लेम करायचं. ब्लेम पण करतात. मग बट दॅट इज समथिंग डिफरंट. त्यातनं त्यांना बाहेर पडायचंच नसतं. यु नो तो गिल्ट असतो, तो गिल्ट पास असू शकतो की तूही तसं कर मीही तसं करत, मी करते म्हणजे तूही करत असशील, असं असू शकतं. ओके, असं होतं युजली. बट दॅट इज फाईन, दॅट इज टोटली फाईन. म्हणजे आपण त्या पर्टिक्युलर मेंटॅलिटीमध्ये जाऊन आपण नाही त्या सगळ्या गोष्टी रिसर्च करू शकत. पण मग अफेअर असतात ना मुलांचे असं काही नाही. मी म्हटलं ना मुली इमोशनली जास्त चीट करतात मॅक्झिमम. त्यांना फिजिकल व्हायचं आहे म्हणून ते कुठल्या पुरुषाकडे, प्रत्येक बाई मी म्हणतोय असं नाही म्हणते, प्रत्येकच, देर आर कॅटेगरीज. पण युजली बायका ज्यावेळेस आफ्टर मॅरेज बाहेर जातात तर त्या इमोशनल किंवा एका पर्टिक्युलर यु नो एमसाठी असते की त्यांना कमिटमेंट हवी आहे. यु नो जर ते एक रिलेशनशिप तोडायला तयार असतील तर त्यांना एक कमिटमेंटच्या फ्लोमध्येच ते बाहेर कुठेतरी जातात. मॅरेजच्या बाहेरचं सांगतोय तुला. आणि मग ती आता नवखा कोणी असेल तर आणि त्याला बाई स्वतःहून जर हे होत असेल तर तो आणि पुरुष युजली खोट्या कमिटमेंट सुरुवातीला सगळ्या खोट्याच कमिटमेंट्स देतात गरज भागेपर्यंत.
गरज भागल्यानंतर मग तो ते दरवेळी कटकटीचे, ती हेच करते, ती तेच करते, तो हाच हेच बोलतो, तो तेच बोलतो, हे सगळं होतच राहतं. सगळ्यात आजपर्यंत सगळ्यात वेगळी किंवा डेंजर केस एक्स्ट्रा मराठल किंवा पोस्ट मराठलची तुम्ही हाताळलेली? सी आता ह्याच्यात डेंजर इन द सेन्स तुला काय डेंजर आहे? तुम्ही पण असे शॉक झालेले की यार बाप हे काय केस आहे असं? मी लव्ह ट्रायंगल्स बघितलेले आहेत. म्हणजे बायको आली आहे माझ्याकडे आणि नवऱ्याचा अफेअर शोधण्यासाठी. पण मग नवऱ्याचं अफेअर शोधल्यानंतर जिच्याबरोबर अफेअर शोधले तिचं पण बाहेर अफेअर आहे, लग्न पण झालेलं आहे, ह्याच्याबरोबर पण अफेअर आहे. मग नंतर कळतंय की ज्या बाईनी माझ्याकडे केस आणली आहे तिचं पण अफेअर आहे, तिचं सापडलं होतं म्हणून हिला या सगळ्यांचं पकडायचं होतं. ह्या अशा पण गोष्टी झालेल्या आहेत. लाईफ इन अ मेट्रो. मेट्रो ही सुपरफास्ट आहे, ही बुलेट ट्रेन झाली आहे ना. बापरे. आता माझ्याकडे एक केस होती की ज्याच्यात लग्न खूप वर्षापूर्वी झालेलं आहे कपलचं, 8-10 वर्ष सगळं व्यवस्थित चाललं आहे त्यांचं, आणि अचानक त्या बाईचं एक फालतू माणसाबरोबर अफेअर होतं. म्हणजे अगदी 3rd ग्रेड लेवल, म्हणजे ती उच्चप्रभू फॅमिली, म्हणजे लग्न झालेलं उच्चप्रभू फॅमिली, आणि तो म्हणजे चोरीच्या केसेस त्याच्या अंगावर, रोज रात्री दारू पिऊन धिंगाणा करणं. पण त्याला तिचं ते 8 वर्षाचं संसारातलं जे अटेन्शनचं दुःख आहे ते त्याला दिसलं. म्हणजे तो म्हणतात ना की हॅबिच्युअल असतो, त्याला माहिती असतं की लग्न झालेल्या बायकांना एकच त्रास असतो, तो असतो अटेन्शनचा. मॅक्झिमम मी सांगतोय बरं का, मिनिमम नाही, पण कुठलीही बाई ही आपल्याच नवऱ्याकडनं. आणि ते त्या वादाच्या आणि त्या डिफरन्सच्या मध्ये हे असे वासू लोक बरोबर तोंड मारतात. हां, त्यांना हे माहिती असतं की थोडंफार की काय झालं आज, असं काही झालं आहे का, आर यू ओके, म्हणजे नॉर्मल प्रश्न सुरुवात करणं. आणि ती पडली त्याच्या प्रेमात, आणि त्यांनी बट ऑफकोर्स उच्चप्रभू पैशासाठी दारुडा बेवडा व्यसन करणारा, त्यांनी व्यवस्थित तिच्याकडनं पैसे काढले, सगळं केलं. तिला डिवोर्स घ्यायला सांगितला नवऱ्याकडनं, 2 मुलं तिने डिवोर्स घेतला नवऱ्याकडनं. डिवोर्स घेतल्यानंतर तिला कळतंय की म्हणजे हा इतका फालतू आहे, म्हणजे हा अक्षरशः ह्याचे कॉलगर्ल्स बरोबर संबंध आहेत, हा 3rd जेंडर बरोबर पण संबंध ठेवतो. म्हणजे रस्त्यावरती फिरणारे जे 3rd जेंडर आहेत, ते जे देह व्यवसाय करतात त्यांच्याबरोबर पण ह्याचे घाणेरडे संबंध आहेत, ह्याला STDचे त्रास आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधनं मग आणि नंतर ज्यावेळेस तिला हे सगळं कळायला लागलं तोपर्यंत तिचा संसार तुटला होता, आणि तिच्या नवऱ्याला, सासऱ्यांना, हिच्या घरच्यांना सगळं माहिती झालं होतं की हिचं अशा फालतू माणसाबरोबर. ती त्यातनं बाहेर पडूच शकत नव्हती, आणि तो तिला पडून देत नव्हता. म्हणजे काय लेवलला जाऊन तिला घाण बोलणं, जाऊन तिची मारहाण करणं, म्हणजे ती माहेरी जात तिथे त्या तमाशा करणं, सासरी जात तिथे तमाशा करणं. ही मेड हर लाईफ हेल. म्हणजे खरं रंग दाखवलं तिने. आणि नंतर तिलाच लग्न करायचं नव्हतं. मग ती आणि सोन्यासारखी 2 मुलं, लग्न काय करायचं? हे एक्स्ट्रा मॅरिटल किंवा पोस्ट मॅरिटल अफेअर्स फक्त नवीन लग्नामध्ये होतात की जुन्या लग्नामध्ये? जुन्यामध्ये पण होऊ शकतात. नवीन लग्नामध्ये आधीपासून सवय हवी तुम्हाला रिलेशनशिप्समध्ये राहायची, तर मग ते नवीन लग्नामध्ये होऊ शकतं. नवीन लग्नांमध्ये युजली तुमचं आधीचं काहीतरी असतं आणि ते अर्धवट राहिलेलं असतं, आणि ते लग्नानंतर ती एक सायकोलॉजिकल इफेक्ट येतो. दॅट इज अ सर्कल, की लग्नानंतर ना तो एक जेलसी पार्ट निर्माण होतो आधीच्या पार्टनरमध्ये, आणि तो परत अप्रोच व्हायला लागतो, वेदर इट बी अ गर्ल ऑर अ बॉय. त्या पार्टनरचं लग्न झाल्यानंतर यार मी केलं असतं तर बरं झालं, आज तो छान राहतोय, आज ती छान राहते. सो मग तो हाय बाय कसं चाललंय, हॅलो हाय, तिथून सुरुवात होते. आणि मग दुःख सांगायला सुरुवात होते. मग आपण किती छान होतो, आपण केलं असतं तर आपण पण असेच राहिलो असतो, कदाचित आपण ह्याच्यापेक्षा छान राहू शकलो. मग तो एक डोपामिन तयार व्हायला सुरुवात होते ती, की यार खरंच असं आहे का. मग ते हळूहळू गोष्टी. सगळ्यात डेंजरस लग्नानंतर कधीही सोशल गॅदरिंग्सला जायचं नाही, शाळेच्या आणि कॉलेजच्या साठी. तू किती तिथनं लफडी खूप बघितली आहे. गेट टुगेदरमध्ये हे तुला माहिती ना, माझं तुझ्यावर क्रश होतं, झालं समजलं. अरे 10 वर्ष लग्नाला झाली होती, ह्याला अजून वाटतं माझ्यावर क्रश. मग तिथून झालेले बरेच किस्से आहेत ते माझ्याकडे, गेट टुगेदरचे भयानक किस्से आहेत. बापरे. म्हणजे इथून पुढं म्हणजे कंपल्सरी टाळले पाहिजे का गेट टुगेदर? त्यात तू ठरव, तुला जर तुझा क्रश असेल. ठीक आहे, चलो. वारंवार गेट टुगेदर टाळा.
हे भारी. ठीक आहे. आणखीन हे झालं, लग्न झालं किंवा ज्याच्यामध्ये मॅरेज इन्व्हॉल्ड आहे, पण फक्त ज्यांचे ज्यावेळेस लग्न हा विषय नसतो, फक्त प्रेमसंबंध असतात, अशा केसेस पण तुमच्याकडे येतात का की जे हो एकमेक हो आहेत ना. म्हणजे कळलं मला तुला म्हणतो, सॉरी तुला मध्ये कट करतोय मी. हा, म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हा. आहेत मॅक्झिमम ते पण येतात. सी काय होतं की मी जसं तुला सांगितलं मुलींमध्ये तो एक सेन्स असतो, नॉट एव्हरी गर्ल बट मोस्टली एव्हरी गर्ल, की त्यांना तो पॅटर्न लक्षात येतो मुलाचा. आणि मुलांची पण टाळण्याची ना एक अल्गोरिदम आहे आणि तो फार घाणेरडा असतो, मी बघितलं आहे. तो पर्टिक्युलर टाईम टाळतात, फोन न उचलणे, मी सतत कामात आहे सांगणे, कामात आहे तर मग फोन नाही उचलत. तू कामात आहे फोन उचलून सांगू शकतो मी कामात आहे, थोडा वेळ थांब आपण बोलू. ते तिला काम करतं. तुम्ही तिचे सेन्सेस वाढवत गेलात ना, तिचा तो संशयाचा पारा तो वाढवत गेला ना, त्यांना असं वाटतं चिडतोय, हे करतोय ते करतोय, ती गप्प बसेल. ती तयार होती तुझी पूर्णपणे मारायला तयार होती ती. तू तिला निगरगट्ट करतोय, म्हणजे ती शेवटी तिला त्यातनं जर बाहेर पडायचं आहे, मग ती तुझा मारही खाईल, तुझ्या शिव्याही खाईल, पण मग तुला त्यात चुकीत पकडूनच दाखवेल. तसं मुलांकडनं पण होतं. मुलं ॲग्रेसिव्ह जास्त होतात, मुली विचार करत नाहीत राग व्यक्त करताना. हे सगळं झाल्यानंतर पण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या केसेस येतात. पण मी तेवढेच डिटेल्स त्यांना देतो, म्हणजे मी तुला पहिलेही सांगितलं की मी पहिले त्या माणसाची क्षमता बघतो, ॲक्सेप्टन्स आहे का, झेलू शकणार आहे का, सांगताना त्यांची बॉडी लँग्वेज काय आहे. मध्येच त्यांना मी अशा काही एक्झाम्पल्स देतो, त्याच्यात त्यांचे व्यवहार बघतो, फेस बघतो की राग येतोय का, नाक फुगतोय का, चिडचिड होतीये का, डोक्याची नस फुगतीये का, आहे की नाही, काहीतरी असं करतायत का. ते सिग्नल चालले ना तर समजायचं काहीतरी मोठं प्रचंड बगाड होणार आहे. सो तेवढ्या पुरतेच आपण त्या सगळ्या गोष्टी करतो. अशी एखादी केस आहे की जी सुटलीच नाही तुमच्याकडनं, किंवा असं झालं की यार काय डोक्याला ताण झाली, केस उगच घेतली, असं होतं का कधी? होतं ना, मी परत पैसे देऊन टाकतो. हा. म्हणजे लोकांना कधी कधी असं वाटतं ह्याला पैसे दिले म्हणजे हा विकत घेतलाय आपण, आता हा आपण रिमोट दाबला की हा मागे फिरणार पुढे येणार. तसं होत नाही ना. सी मला पण प्रायोरिटीज आहेत, तुमच्याही कामाला प्रायोरिटी द्यायची आहे. असं नाही आहे की मला कोणाच्या कामाला प्रायोरिटी द्यायची नाहीत, पैसे. पण पैसे दिल्यानंतर सतत दिवसभर 25 कॉल जर तोच करणार असेल आणि मी 25 वेळा 25 वेगळ्या वेगळ्या अँगलनी त्याला हेच समजवणार असेल, ज्याचा मुद्दा एकच आहे, डोंट वरी करू, होऊ तर दे. मग माझ्याकडे एक आयडिया आहे, मग मी असं, मग आपण तसं, मग तुम्ही तसं. बरं तू मला देणार 4 आणे आणि कामाची अपेक्षा ठेवणारे माझ्याकडनं 12 आण्याची, सॉरी 1 रुपयाची, 16 आण्याची, ते 16 आण्याची. तर मग ते नाही ना पॉसिबल. बरं पैसे दिल्यानंतर मग त्यांना एवढ्या हायफाय आयडिया सुचायला लागतात ना की कधी कधी मला वाटतं मी देतो तुम्ही करा. म्हणजे काही ना त्यांना लॉजिकच नसतं काही आयडियाजला. आणि लोकांचा ज्यावेळेस रिव्हेंज घ्यायचा हेतू होतो ना, मग ते जास्त माझ्यासाठी अवघड होतं. ओके. युजली ते आलेले असतात माइंड क्लिअर करायला, मूव्ह ऑन होण्यासाठी, काहीतरी समोर यायला. अजिबात तसं नसतं. हे असं होतं की ठीक आहे, हे झालं एक क्लायंट थोडासा वाकडा टाईप मिळाला किंवा जर आडमुठा मिळाला असं, परंतु एखादी केस खूप कॉम्प्लिकेटेड आहे, त्यामुळे ती सुटलीच नाही आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटलं की यार ही नको केस, किंवा नाही, असं काही झालं का कधी? केस सुटली नाही असं होत नाही. युजली सुटत केव्हा नाही माहिती का, ज्यावेळेस एक कपल, मॅरिड कपल राहतंय, एकत्र राहतंय, नवरा नाईट शिफ्ट्स करतोय आणि कदाचित त्याची 16 तास 18 तासाची शिफ्ट असू शकते. आणि त्या केसेसमध्ये रात्री सोसायटीमध्ये कोण येतंय, सोसायटीमध्ये पण अफेअर्स असतात. ओके. आणि आम्हाला कधी कधी सोसायटीच्या बाहेर थांबावं लागतं, कधी नाही ऑब्व्हियसली दरवेळीच. पण तशा केसेसमध्ये प्रॉब्लेम होतो की आता तो कधी गेला आहे, बरं तो 1 तासासाठी गेला आहे, 2 तासासाठी गेला आहे का पटकन जाऊन आला आहे. त्या केसेस नाही सुटत. सोसायटीतल्या प्रेमांची लफडी होतात आमची. म्हणजे दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. असं होतं का कधी दादा तुम्हाला की आपण ज्या सोसायटीत राहतोय, म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीचं काम करताय त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं विश्वासघात किंवा अशी लफडी, ह्याच गोष्टी जास्त तुम्हाला त्याच्यामध्ये मॅक्झिमम टाईम, म्हणजे मॅक्झिमम काय 100% वेळा तेच आहे, असं कधी होतं की यार काय हे, म्हणजे आपण ज्या सोसायटीत राहतो एवढी घाण आहे, किंवा त्याची ही बाजू पाहून असं डिप्रेशन आल्यासारखं होतं का कधी, किंवा असं वाटतं का की असं यार काय करतोय आपण, कुठे राहतोय? आपण दरवेळी म्हणतो की नाही 2 बाजू आहेत नाण्याच्या. मग नाण्याची एक बाजूच आपल्याला माहिती, तर नाण्याची दुसरी बाजू आपल्याला माहिती असावी. तो बॅलन्स ठेवणं गरजेचंच आहे. जर चांगलं आहे तर वाईट आहे नाही, स्वतः सलग त्यातच राहून नाही वाटत काही. म्हणजे बघ ना, तर डॉक्टरला रक्त दाखवलं तर म्हणणार अरे बापरे रक्त असं. हां, तो त्याच्या घरच्यांचं रक्त बघेल तर कदाचित त्याला त्रास होईल. मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये असं काही झालं तर येस, की यार माझ्याबरोबर पण होऊ शकतं, पण दॅट इज पॉसिबल ना.
पण मला त्याची घृणा नाही होते किंवा काय यार बासणार काय तेच 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 तीच लपडी, मी तेच हे. तेच 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 केलं तर पोट म्हणेल खायचं आहे ना भाऊ, वडापाव पण खायचं आहे, बिर्याणी पण खायची आहे, मग तेच 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 रोज वरण भात चालेल का तुला, तर तसं तर नाही होत. कधीतरी वाईट वाटतं एखाद्या केसमध्ये, एखाद्या केसेसचं की यार या व्यक्तीबरोबर असं नव्हतं झालं पाहिजे, म्हणजे जेन्युइन व्यक्ती होती, ह्यांनी बरंच काही काही केलेलं आहे या रिलेशनशिपमध्ये आणि मग त्याच्याबरोबरच असं घडतं, तर मग त्या गोष्टीचं वाईट वाटू शकतं, वाईट वाटतं. पण मला असं नाही की काय यार त्यात सोडशी यार काय सारखं तेच 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 सारखं काय त्याच झाडावर नाही होत असं. चांगली गोष्ट काय आहे. नाही. आणखी नाही की याच्यामध्ये पोलीस असेल किंवा न्यायालय असेल, कोर्ट यांचा कितपत तुम्हाला हे होतं, म्हणजे पोलिसांची काही मदत होते तुमची पोलिसांना, पोलिसांना तुमची, असं काही व्हायचा वर्सा, सी माझ्याकडनं मी एक गोष्ट समजतो किंवा बॅरियर पोलिसांकडनं काही? नाही, बॅरियर ॲज सच म्हणजे मी आजपर्यंत मला कुठल्या पोलिसांनी बोलवून हे विचारलं नाही आहे, मग माझा कधी कुठे केस गेली नाही आहे, हे काय रे तू का डिटेक्टिव्ह म्हणून काम करतो आहे, हे आजपर्यंत झालेलं नाही. माझे काही गुरु आहेत जे पोलीस आहेत, त्यांनी मला क्रिमिनॉलॉजी शिकवली आहे, कायद्याच्या चौकटीत राहून कसं काम करायचं हे माझ्या काही गुरूंनी शिकवलेलं आहे. म्हणजे ते सिनियर ऑफिसर्स आहेत, काही ACP आहेत, त्यांनी मला शिकवलेलं आहे की कुठल्या दायऱ्यात राहून तू हे कामं करू शकतो. आणि मॅट्रिमोनियल केसेसमध्ये त्यांची मदत मिळण्यासच असं नाही आहे, पण ते कुठल्या गोष्टीत दखलंदाजी करत नाहीत अनलेस अँड अंटिल इट इज अ केस जी चौकीत जात नाही. पण आम्ही केलं आहे म्हटल्यावरती ते ठीक आहे, मग आता इथनं पुढे तुम्ही कोर्टात जा, आणि कोर्टात मी बऱ्याच केसेसमध्ये विटनेस आहे. ओके. सो आय हॅव टू स्टँड ॲज अ विटनेस इन कोर्ट, कारण मी त्या कपलला रेड हँड पकडलेलं आहे. जसं मागच्या आपला एक हाँगकाँगचा किस्सा होता माझ्या एका मागच्या पॉडकास्टमध्ये. त्या केसमध्ये मी आत्ता म्हणजे ती केस त्यावेळेस मी 2018-19 हाँगकाँगला गेलो होतो एखादा पाठलाग करत. ती केस आत्ता निकाली लागली, पण त्यात मी विटनेस आहे. माझं प्रतिज्ञापत्र आहे, त्याच्यात माझं कामाचा अहवाल आहे की मी कसं त्यांना पकडलं, कसे त्यांची फोटोग्राफी केली, कसे पुरावे जमा केले. पण ज्यावेळेस कोणाचा पाठलाग करतो, कोणाचे त्यांच्या अननोईंगली फोटो काढतो, ह्या सगळ्या गोष्टी आर्टिकल 21 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्याचं उल्लंघन करतं, राईट टू प्रायव्हसी. मग हे त्याची कधी कंप्लेंट नाही होत की कोणीतरी माझ्या प्रायव्हसीमध्ये दखलंदाजी दिली किंवा प्रायव्हेट लाईफमध्ये इन्व्हेड केलं? ती पण एक बाजू आहे ना. सी, मला जोपर्यंत तू धरत नाहीस आणि तुला हे माहिती नाही आहे की हे करायचं आहे, तोपर्यंत ते आपल्या जागी आहे ना, तो कायदा आहे. मी कुठं नाही म्हणतोय, मला धरान करा, ओके. मला धरा आणि मला माझी कंप्लेंट करा, इट्स फाईन. बट देन डू इट वेन यू आर नॉट डुईंग समथिंग रॉंग. हां. अँड मला कोणीतरी हायर केलं आहे, मी सकाळी उठलो यार हे मस्त माणूस आहे, जाता ह्याच्या मागे ह्याचे फोटो काढायच्या, हा काय करतोय बघायचं, मला काय गरज आहे? आय एम पेड टू डू दॅट. ह्याचं काही रजिस्ट्रेशन वगैरे असतं, काही लायसन्स वगैरे काही? लायसन्स जेवढं गव्हर्नमेंटचं तुम्ही देता, टॅक्स भरतो, आय एम अ टॅक्स पेयर. माझं शॉप ॲक्ट आहे, रजिस्ट्रेशन्स आहेत, माझं करंट अकाउंट आहे, माझे CA आहेत, प्लस आमची एक असोसिएशन आहे APDI जी दिल्लीला आहे, आणि त्यांचं माझं टायअप आहे. सो दे कवर एव्हरीथिंग. पण हां, भारतात तसं म्हणायला गेलं की गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला परमिशन आहे लायसन्स किंवा असं काही नाही आहे, कुठल्याच एजन्सीला आणि कुठल्या स्टेटला पण नाही आहे. गुजरातमध्ये आहे ते पण फक्त आय थिंक कमिशनरची परवानगी लागते गुजरातमध्ये करायला. बाकी महाराष्ट्र, इतर स्टेट्समध्ये, दिल्लीमध्ये एक आहे आय थिंक. कारण की पहा ना, आता म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं काम जरी म्हटलं, म्हणजे ज्या पद्धतीचं आहे ते तर जोखीम आहे त्याच्यामध्ये, आणि प्लस पोलिसांच्या बरोबरीचं काम आहे फक्त, त्याच्यामध्ये तुमची काही नाही weapons- पोलिसांच्या बरोबरीचं नाहीच आहे. नाही वेपन्स वगैरे इन्व्हॉल्व्ह होत नाहीत, परंतु इन्व्हेस्टिगेशनच ना बेसिकली. पोलिसांना पण वेपन्सच इन्व्हॉल्व्ह करायचे म्हणून पोलिस आहेत असं काही नसतं ना. त्यांचा लाईन्स आहेत ना त्यांना एक एक्झॅक्टली त्यांना कायद्याचं बॅकिंग आहे. एक्झॅक्टली. म्हणूनच कौटुंबिक हा वाद आहे ना, हा चौकीच्या बाहेरचा आहे, अनलेस देर इज अ क्राईम. 498 जोपर्यंत होत नाही, म्हणजे कौटुंबिक हिंसाचार होत नाही, domestic तोपर्यंत violence पोलीस जोपर्यंत इन्व्हॉल्व्ह होत नाही. तुम्हाला डिवोर्स घ्यायचा आहे, तुमचं लफडे सिव्हिल मॅटर आहे, कोर्टात जा. माझा पण, मी उद्या तुझं एक पर्टिक्युलर कपलचं लफडं पकडून दिलं तर ते पोलीस स्टेशनला जातच नाही प्रकरण, ते कोर्टातच जातं. त्या बेसिसवरती डिवोर्स होऊ शकतो. हां, हे ग्राउंड फॉर डिवोर्स, ग्राउंड फॉर डिवोर्स आहे फक्त. बट आता असं नाही आहे की तुम्ही लिव्ह इनमध्ये नाही राहू शकत, तुम्ही राहू शकता. बट देर आर सर्टन रिस्पॉन्सिबिलिटीज. म्हणजे तुम्हाला न्यायालय काय सांगतंय किंवा प्रशासन किंवा शासन काय सांगतंय हे वेगळं. माणुसकी म्हणून तुमची काहीतरी जबाबदारी आहे त्या नात्याची. मग तुम्ही स्त्री असो पुरुष असो, तुम्ही तुमच्या त्या पर्टिक्युलर रिलेशनशिपमध्ये जर राहताय आणि तुम्हाला त्यातनं आपत्ती आहेत तर त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी, त्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही बाहेर पडा. बरोबर आहे. आता आपण थोडंसं हे लफडे, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, प्रियातनं जरा बाहेर येऊ. तर मला तसं वाटायला लागली की यार काय ओके. नाही, आता आपण थोडंसं याच्या व्यतिरिक्त कुठल्या कुठल्या प्रकारच्या केसेस येतात तुमच्याकडे? ठीक आहे, प्री मॅरिटल, पोस्ट मॅरिटल सगळं बाजूला असतं. सिव्हिल मॅटर्समध्ये येतात, फ्रॉड केसेस येतात. आता मध्ये माझ्याकडे एक केस आली होती ज्याच्यात आमचे एक क्लायंट होते, त्यांना पेपरमध्ये ॲड येतात की
वयवर्ष वधूचं 65, हां 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 उच्च शिकलेली आहे, 1.5 लाख रुपये पगार होता, पेन्शन 70-80 हजार रुपये आहे, 5 एकर शेती चालू आहे, दर वर्षाला त्याचा इन्कम एवढा, स्वतःचं घर 3 BHK वगैरे. हो हो आणि मी किती वेळा मी फोन केलेत की हे नक्की काय आहे, हे खरंच आहे का. मग ती मध्ये एक एजन्सी असते, ती काय करते, हो आम्ही मॅडमला तुमची प्रोफाईल दाखवतो, 7,000 रुपये द्या. त्यांना आवडली की मग तुमची प्रोफाईल आम्ही त्यांना सेंड करू, तोपर्यंत तुमची प्रोफाईल आणि एवढे पैसे सेंड करा. बरं दिवसभरात मी बसल्या बसल्या विचार केला, वेंडी असे वासू लोक किती आहेत ज्यांना अशा बायका हव्या आहेत. मग 28-30 वर्षाची मुलं सुद्धा फोन करतात. सिरियसली हे फेक असतं. फेक ते एजन्सीनी तयार केलेली ॲड आहे ती, पण ती किती आकर्षित ॲड आहे बघ ना. एखादा बसूनच आहे, ज्याला जिंदगीच काही राहिलेलंच नाही आहे, तो गावाच्या घराच्या बाहेर झाडाखाली बसलाय, पेपर वाचतो, आणि अशा जागांमध्ये पेपर जास्त जातात. ते तो विचार करतो, यार म्हातारी 65ची 60ची वेंडी काय अशी तर मरेल, अरे 30-35 वर्षाचा मी सांगत्या, मला काही कामच नाही, चला फोन करू. 714 होतात, 14चे 21 होतात, 21चे 50 होतात. मग घरातनं आईचं गंटन गायब, कानातले गायब, हळूहळू शेती कुठेतरी, गाडी घाण ठेव, मित्राकडनं कर्ज घे, म्हातारी काय हाती लागत नाही ना. पण मग ह्या एजन्सीज फसवतात ना. असं होतं की माझ्याकडे एक वृद्ध आले, ते स्वतः पैसेवाले, म्हणजे पुण्यातली खूप मोठी कंपनी आहे, जी खूप जुनी कंपनी आहे, त्यातनं त्यांना पेन्शनच जवळजवळ 1 लाख रुपये येते. त्यांचा मुलगा US ला, बापरे, मुलगी US ला. ते लोक वैयक्तिक त्यांना वेगळं पाठवतात. बरं या माणसाला प्रचंड शुगर, हाय शुगर, म्हणजे मला कळतच नव्हतं तो बाई काय शोधत होता. फ्रँकली स्पीकिंग, की जर तुझे पॅनक्रियासच कामात न गेलेले तर त्याच्या पुढे पण एक काही गोष्ट असते की जे त्या प्रक्रियेला काही गरज असते, ते सगळं संपलेलं आहे तुमचं मेकॅनिझम. मग का फक्त सोबती, आता का पाहिजे सोबती, 70 तुम्हाला सोबती का. म्हणून त्यांनी एक अशी बाईचं प्रोफाईल बघितलं जी यंग होती, विधवा होती असं सांगितलं, अपत्य नाही. मग काय, यांनी कमीत कमी 7-7.5 लाख रुपये काढले. आता हे शोधून द्या. सापडले ती लोक. पण मग त्यांचं म्हणणं काय होतं की आम्ही त्यांना पोलीस कंप्लेंट करू दे, आम्ही त्यांना प्रोफाईल्स दाखवत राहिलो, त्यांच्या मॅच झाल्या नाही, आणि त्या मॅडमला हे आवडले नाही, ह्यांनी हे देत राहिले, आम्ही दाखवत राहिलो. आता मॅच नाही झाला, आम्ही काय करू. जबरदस्ती तर करू शकत नाही. त्यांच्याकडे पण उत्तरं आहेत. आता फ्रॉड इज फ्रॉड. मी त्यांना म्हटलं करा कंप्लेंट. आता मी गचंडी धरून तर नाही दे पैसे, मी पण अर्धा पोलीस असं नाही बोलू शकत ना. मी तर नाही आहे ना, मी डिटेक्टिव्ह, मी फक्त ते शोधून दिलं. आता काय, आता म्हटलं करा कंप्लेंट, शोधून द्यायचं काम माझं नाही. मग त्यांनी त्यांच्यात काय तडजोड झाली, थोडेफार दिले असतील आणि विषय संपवला. ती कंप्लेंट झाली असती तर त्याच्यात बऱ्याच जणांचा फायदा झाला असता, ते मलाही माहिती आहे, तुलाही माहिती. पण मग ठरवलं त्यांनी नाही कंप्लेंट करावी, आउट ऑफ पोलीस स्टेशन. आणखीन एक मी मध्ये वाचलं होतं की फेक एक्सपिरियन्स लावून बरीच लोक जॉबला लागतात, तर अशा केसेसमध्ये काही कंपन्याही डिटेक्टिव्हची हेल्प घेतात. तुम्ही असं कधी काम केलं? हो, आहेत माझ्याकडे बऱ्याच कंपनीज आहेत ज्यांचे क्रिमिनल बॅकग्राऊंड्स आपण चेक करून देतो, कारण की वेगळ्या वेगळ्या स्टेट्समधनं पण लोक येतात. बरोबर, त्यामुळे देर इज अ पॉसिबिलिटी. आणि आता बऱ्याच कंपनीच्या पॉलिसीज आहेत की क्रिमिनल बॅकग्राऊंड चालत नाही, किंवा डिवोर्स, पण ते इंटरव्ह्यूमध्येच बघतात. डिवोर्सी वगैरे असेल तर सतत तारखांना जावं लागतं का, तर कंपनीला सारखा त्रास होतो का. कारण मग काय होतं, मेंटेनन्सच्या केसेसमध्ये काय करतात, युजली कोर्टकडनं समन्स येतं कंपनीला, पण त्याच्यात कंपनीचं एक ते प्रेस्टिज असतं, त्यांची ती एक हे असते ना, ती कमी होते. की माझ्या कंपनीमध्ये जर 25-30 2-2.5 हजार कामगार आहेत आणि त्यातले 500 डिवोर्सीज आहेत, तर ह्यांच्या कोर्टसाठी मला माझी HR टीम फालतू कामावी लागावं लागते. सॉरी, अकाउंट्स टीम, HR टीम, की कोर्टाकडनं समन्स येतात की ही व्यक्ती तुमच्याकडे केव्हापासून कामाला आहे, किती पगार आहे, त्यांचे PF काय कट होतो, काय असं कंपनीला पाठवतं, स्टेट समन्स पाठवू शकतं ना. बऱ्याच केसेसमध्ये काय होतं की हा मुद्दा वेगळा, बरोबर आहे, तुझा तो मुद्दा तू झाला क्रिमिनल बॅकग्राऊंड. येस, माझ्याकडे बऱ्याच IT कंपनीज आहेत, बऱ्याच टेक्नॉलॉजीच्या कंपनीज आहेत, मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, की ज्या पार डायरेक्टर लेवलपर्यंतच्या लोकांचे बॅकग्राऊंड चेक करून घेतात आमच्याकडनं डायरेक्ट. बऱ्याच कंपनी काही लोकांच्या चेक्स ह्याच्यासाठी करून घेतात की त्यांच्या कंपनीमध्ये बायकांबरोबर चुकीचं काही व्हावं नाही. त्यांच्यावरती काही हॅरॅसमेंटच्या केसेस आहेत का, हायर लेवलला हॅरॅसमेंटच्या केसेस जास्त होतात बायकांच्या विरोधात, त्या काही केसेस आहेत का, तशा काही केसेस त्यांच्यावर आहेत का, हे फाइंड आउट जास्त करण्यासाठी येतं. हॅरॅसमेंट नाही, कंपनीचं नाव नाही जावं, कारण एक बाई एक कंपनी घेऊन डुबू शकते, एक रेप केस महागात पडू शकते, किंवा एक कुठलीही साधारण 356 जरी झाली
छेडाछेडी जरी झाली किंवा जर विनयभंग जरी तरी ती दॅट इज अ डिझास्टर टू अ कंपनी. त्यांचे शेअर्स असतात, इतर गोष्टी असतात, ते सगळंच पडत जातं ना. त्याचा खूप मोठा तोटा होतो. तो येस त्यात पण आपण करतो. आणि जसं मी सांगितलं हां येस प्लीज नाही कंटिन्यू करा तुम्ही. मेंटेनन्सच्या केसेसमध्ये की लग्नानंतर नवऱ्याला पोडगी द्यायची नसते, बायकोला मागायची असते, बायकोला द्यायची नाही म्हणून नवरा काम सोडून बसलेला असतो. असे होतं. असंच होतं. पण मग युजली कसं असतं की तुम्ही काम करताय आणि बायकोला पोडगी द्यायची म्हणून घरी बसलाय, तर कोर्ट आता कन्सिडर करते की तू काम करू शकतो, द्यायचे म्हणून करत नाही तर जा कामाला पैसे दे, आम्हाला काही घेणं नाही. ओके, पैसे तू दिले पाहिजे. बाईला सांगत नाही की जा तू काम कर, असं नाही सांगत का? सांग मग तिनं करू दे ना. आता 2 गोष्टी आहेत त्याच्यात. बाईचा पगार तर पुरुषाच्या पगारापेक्षा जास्त असेल तर तिला पण कधी कधी पोडगी द्यावी लागते ना. हां, जर त्याचं नसेल मग हिला 1 लाख आहे ह्याला 15,000च आहे. ओके, तर मग तिला द्यावं लागतं. काही राजकीय केसेस येतात का कुठल्या? बऱ्याच Political? येतात. हो, आहेत आणि काय काय म्हणून येतात त्यांच्या केसेस? आता काय शोधतात नेमकं ते? तू कशाला उद्देशून बोलतोयस, इलेक्शन्सला घेऊन का पर्सनल घेऊन? कारण पर्सनल राजकीय असू दे किंवा खालचा गरीब माणूस असू दे, इलेक्शनला घेऊन समजा, इलेक्शनला घेऊन पर्सनल तर तेच लफडीच असणार, दुसरं काय असणार? इलेक्शन्समध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. काही ॲस्पेक्ट्स आत्ता मी इलेक्शन होईपर्यंत सांगू शकत नाही. आपण परत एक पॉडकास्ट घेऊ फक्त वेगळ्या इलेक्शनसाठी, मग तो पुरणारी नाही आपल्याला. एवढं काय काय करतो आपण. बरं, स्टेटच्या बाहेरचे कामं येतात कधी? म्हणजे महाराष्ट्रात काम करताच तुम्ही, पुणे असेल किंवा मी मुंबई ऑल असेल. ओव्हर इंडिया काम करतोय. मी असा कुठला स्टेट उरला नाही जिथे मी काम केलेलं नाहीये. ओके. आणि भारताच्या बाहेर पण आहे. जसं मी तुला हाँगकाँगची माझी ती केस सांगितली, ती माझी पहिली इंटरनॅशनल केस होती. त्याच्यानंतर बऱ्याच झाल्या. ओके. आणि तुमच्याकडे लोक अप्रोच कसं करतात तुम्हाला? आता मला 15 वर्ष झाली. सो माझी जी पब्लिसिटी होते ती मॅक्झिमम लॉयर्सकडनं होते, फॅमिली जे लॉयर्स आहेत त्यांच्याकडनं होते. आणि बरेच मग ज्यांची कामं केलेली आहेत ते रेफर करतात. सो आता ते सर्कल सेट झालेलं आहे. माझी ॲडव्हर्टाइजमेंट नाही आहे कुठे, मला ॲडव्हर्टाइजमेंट करायची गरज नाही. आता आपण थोडंसं याच्या मजा आली, म्हणजे मस्त गप्पा चालूच आहेत आणि काय किस्से संपणारच नाही. आय नो तर आणखीन एक असं मला विचारायचं होतं की आम्ही सामान्य माणसं आहे किंवा इतरही जी लोक पाहत असतील ती सामान्य माणसं. तुम्ही समाजाच्या दोन्ही बाजू बघताय. एक बाजू तुम्ही ॲज अ प्रोफेशनल म्हणून बघताय आणि एका बाजूमध्ये तुम्ही राहताय. तर हे करत असताना तुम्ही आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना नेमका काय सल्ला द्याल की या जगामध्ये वावरताना कसं वावरलं पाहिजे, किंवा स्वतःची सेफ्टी कशी जपली पाहिजे, किंवा स्वतःची फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे, काय रेड फ्लॅग्स आहेत, काय गोष्टी आहेत की ज्या आपण ठरवून तिथे लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून तुमच्याकडे याची आवश्यकता पडणार नाही? नाही, सुंदर प्रश्न आहे. पण हा प्रत्येकाचा एक पर्सनल ॲस्पेक्ट आहे. मी जर प्रत्येकाच्या डोक्यात संशयाचं बीज आत्ता रचलं किंवा पेरलं तर मग प्रत्येकजण आपल्या चांगल्या नात्याकडे सुद्धा संशयाने बघायला सुरुवात करेल. त्यात मला ते नको आहे. माझ्याकडे त्याच लोकांनी या ज्यांना खरंच त्रास आहे. माझं पिठलं भाकरी छान चाललंय, माझ्या रनिंगमध्ये केसेस आहेत. तुम्ही तुमचं नातं खराब नका करून घेऊ. तुमचं प्रेम आहे, कंटिन्यू करा. ज्या वेळेस तुम्हाला वाटतंय की हे प्रेम नाही आहे, हे अट्रॅक्शन आहे, तुम्ही तुमचे डिसिजन्स घ्या. आमच्यासारख्याची घेऊ नका. आम्हाला धंदा करायचा आहे. वी विल क्रिएट द डिमांड अँड देन विल सेल. आमच्याकडे आलात तर आय विल मेक शुअर की तुम्ही बरोबर बोलताय. एक लक्षात घ्या, हा बिझनेस आहे. म्हणजे मी आज जर किराणा माल आहे, माझ्याकडे 3 तांदूळ आहेत, माझे 3ही तांदूळ चांगले आहेत. फक्त मी गिराईक बघणार आहे. तो जर गरीब आहे तर मग मी त्याला तो घाणच देणार आहे की मला माहिती आहे तोच घेऊ शकतो. मी चांगल्या तांदूळाचा भाव कमी करून त्याला सांगू नाही शकत, कारण मला माहिती आहे तो तेवढाच घेऊ शकणार आहे. पण मला तो गिराईकही गमवायचं नाही आहे. सो मी असं नाही सांगणार की तुम्ही सतर्क. आर्थिक नुकसानीपासून वाचण्यासाठी रेड फ्लॅग्स आहेत, ते तुम्ही वाचू शकता. की कुठलाही व्यवहार करताना अनोळखी माणसाबरोबर व्यवहार करू नका. ऑनलाईन कुठलेही व्यवहार करू नका. अननेसेसरी मोठ्या पैशाच्या आमिषाला बळी पडू नका. ज्याच्या केसेस आमच्याकडे येतात की 100 रुपये दिले की 1000 रुपये मिळतील, 1000 मिळेल तर 1 लाख रुपये मिळतील. या बळी पडू नका. देर इज नो शॉर्टकट फॉर मनी. त्याचा काय उपयोग नाही. आणि तुमच्या पार्टनरमध्ये जर नाही पटत आहे तर सेट. तुम्हाला माहिती आहे तो चुकतोय, तो चेंज होऊ शकतो का, ती तुमच्या लेवलला करा. आणि तुमची ती कुवत आहे का ते सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करायची, तर मग सत्याच्या शोधात जा. अदरवाईज नाही पटत ते सोडून द्या. आणि पटतंय तर ते पटवत राहा. उगीच नका त्याच्यात किडे करू. हे जे मध्ये तुम्ही आता सांगितलं की आर्थिक फसवणूक किंवा ऑनलाईन व्यवहार वगैरे, ते बऱ्याचशा केसेस आपण वाचतो की कोणाला तरी काहीतरी 2 कोटीचा गंडा, कोणाला 40 लाखाचा गंडा. हे लोक माझ्याकडे 200 कोटीचे गंडे आहेत. बापरे. माझ्याकडे मध्ये एक केस आली आहे. एक म्हातारी आहे, आता मला नाव नाही आठवत, मी नाव सांगितलं असतं, तिच्यावर केस झालेली आहे, ती जेल बघून आलेली आहे. 67-68 वर्षाची म्हातारी आहे.
लोकांना दुबईवरनं गोल्ड आलते म्हणून त्यांच्याकडनं लाखो रुपये घेतलेले, म्हणजे जवळजवळ 50-60 कोटीचा फ्रॉड येतो. बापरे, पुण्यातली? हो, पुण्यातली केस आहे. 67-68 वर्षाची म्हातारी आहे, 4 महिने जेलमध्ये राहून आली, पण सोनं कुठे सांगितलं नाही तिने. हां. 70-80 कोटीचं सोनं गेलं कुठे? तिने घेतलेत लोकांकडनं. बरं, मध्यमवर्गीय बाई, असंही नाही ऑडीत फिरते, कशात फिरते, रिक्षात फिरणारी बाई. बापरे. सी, आता खूप म्हणजे डिटेलमध्ये चर्चा झाली. आता ही चर्चा न संपणारी आहे तशी. आय नो. पण आता मी खूप सारे डिटेक्टिव्ह मूवीज वगैरे पाहतो किंवा पुस्तके खूप वाचले. तुमचा आवडता डिटेक्टिव्ह कोण आहे? बहिर्जी नाईक, क्या? हे माझे आवडते डिटेक्टिव्ह. त्याच्यानंतर मग जेम्स बॉन्ड, म्हणजे जे काय हो इकडचं तिकडे जेम्स बॉन्ड. बहिर्जी नाईकांनंतरचं कोण आहे तर मग जेम्स बॉन्ड. क्या बात आहे. तुम्ही गॅजेट्स कुठले कुठले वापरता ज्यावेळेस ट्रेलवरती असतात त्यावेळेस किंवा तुमच्या ॲक्च्युअल कामामध्ये जे सांगू शकता ते? हां, मी बॉडी वॉर्न तर बरेच कॅमेरे आहेत माझ्याकडे, जे मी सांगू नाही शकत पण आहेत. म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्ट सांग, मी त्याच्यात तुला कॅमेरा बसवूनही देऊ शकतो. ओके. मग तू टेल मी एनी ऑब्जेक्ट. बॉडी वॉर्नमध्ये माझ्याकडे भरपूर आहेत. घड्याळातले घड्याळ, आहे, गॉगल, चष्मा आहे, आय कार्ड आहे, टाय आहे, बेल्ट आहे, किचन आहे. देर आर व्हेरियस थिंग्स. म्हणजे मी कशातही कॅमेरा बनवू शकतो. मी डिओड्रंटच्या बॉटलमध्ये पण कॅमेरा बनवू शकतो. मी पर्समध्ये, मी मास्कमध्ये बनवू शकतो, कशातही करू शकतो, शर्टमध्ये करू शकतो. इट इज व्हेरी कॉमन. आणि याच्या व्यतिरिक्त काय गन वगैरे वापरता? स्टन गन वापरत होतो, पण आता नाही. म्हणजे मी त्या ह्याच्यात नाही आहे. कुठल्या अनएथिकल गोष्टी करायला लागतात का हे काम करत असताना? लाईक वॉट? आय डोंट नो, यू डिसाईड तुम्हाला काय अनएथिकल वाटतं, किंवा कोणाचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स काढणं असेल. नाही, हे टेक्निकल जॉब झाले. आता हे कॉल डिटेल्स काढणं किंवा कोणाचे बँक अकाउंट डिटेल्स काढणं, त्याचे ट्रान्झॅक्शन काढणं, ह्या जोपर्यंत तुमच्याकडे FIR नाही तोपर्यंत या गोष्टी निघत नाहीत. आणि मी या गोष्टींमध्ये हात घालत नाही, कारण की हे कायद्यात मान्यता नाही आहे त्याला, आणि आम्हाला प्रायव्हेट लोकांना तर ह्याचा ॲक्सेसच नाही आहे. हां, ह्या बऱ्याच एजन्सीज कडनं ह्या घटना घडलेल्या आहेत. हां, मी मध्ये बातमी वाचली, CDR 2009 विकणं साली. वगैरे. हां, नाही, आता रिसेंट पण झालेले आहेत. म्हणजे त्या विकणं वगैरे, ते विकतात, त्याच्यामुळे फसतात. त्यामुळे ह्या गोष्टी होतात. आपण नाही करत टेक्निकल जॉबमध्ये जास्त काम, कारण त्याचा फारसा उपयोग होत नाही. फिजिकली जे मी लक्ष ठेवून गोष्टी तुमच्याकडनं काढून घेऊ शकतो किंवा करू शकतो, ते त्या टेक्निकल जॉबमध्ये होत नाही. आता मिळत नाही असं नाही आहे, पण आपण करत नाही. सो इट डझंट मॅटर. असं कधी झालं की ज्याच्यावरती पाळत ठेवायची आहे त्याच्याशीच बोलायला लागलंय किंवा त्याच्यासोबत डायलॉग झालाय काही, हो, त्यावेळेस त्याला काय म्हणून सांगता? काय सांगायची गरज लागतच नाही ना. काही लोकांचा एमओ असतो. त्यांच्या फार जवळच्या व्यक्तीने आपल्याला त्या माणसाबद्दलची माहिती दिलेली असते, त्याचा स्वभाव सांगितलेला असतो, त्यामुळे त्याच्या आवडीनिवडी सांगितलेल्या असतात. आणि स्वाभाविक आहे, अचानक तुझ्या बाजूनी तुझी आवडती आईस्क्रीम गेली तर तू खाणारच आहेस. तुला जर कोणी सांगितलं तुझा तिळ छान दिसतोय तर तुला ते आवडणारच आहे. मी जाताचा तुझं वगैरे छान कळी पडते तुला काय थँक्यू असंच बोलणार आहेत ना. आणि मी रोज येऊन नाही काही ना काहीतरी तुझ्या आवडतीची गोष्ट जर तुझ्यासमोर बोलते तर यू विल गेट अलॉंग विथ मी. कारण मला कोणीतरी ते टिप्स दिलेल्या आहेत त्याच्या, प्रेप करतंय त्या बाबतीत की येस, या व्यक्तीला ही आवड आहे, त्या व्यक्तीला ती आवड आहे. आणखीन एक आपण बऱ्याचदा पाहतो की बस स्टँडच्या बाजूला किंवा मेट्रोच्या खांबाच्या खाली आजकाल पोस्टर लावलेलं असतं की हरवलेलं आहे. अशी लोक सापडतात का? माझ्याकडे एक केस आली होती फार वर्षापूर्वी, आणि त्या व्यक्तीची बॉडी मला ससूनला सापडली. तो जर्मन बॉम्बलास्टचा विषय होता, पण ते बॉम्बलास्टमध्ये ती नव्हती गेलेली व्यक्ती, पण त्यावेळेस तो झाला होता. माझ्यासाठी ती खूप टची स्टोरी आहे. एक फॅमिली आली होती आणि त्यांच्या घरात एक वृद्ध माणूस, आणि त्यांना अल्झायमर होता. आय थिंक त्यांना विसरायची सवय होती, आणि त्यांना सीझर्स यायचे. सीझर्स म्हणजे झटके यायचे. त्यांना फिट आली की त्यांच्याकडे ते सगळ्या सामग्री होत्या, पण अल्झायमरमध्ये ते त्यांचा एक पर्टिक्युलर टप्पा होता, तिथपर्यंतच ते जायचे, तिथून पुढे ते जात नव्हते. पण त्यावेळेस ते गेले, आणि आय थिंक 2-3 दिवसानंतर, म्हणजे 2-3 दिवस, आणि मग ती लावारिस बॉडी. आणि झालं काय होता, या जर्मन बॉम्ब ब्लास्टच्या वेळेस त्यांनी म्हणजे मी माझ्या ओळखीने तिथे ससूनमध्ये गेलेलो असताना मला त्यांनी ते ट्रेज उघडून दाखवले, पण त्या अक्षरशः त्या बर्फांना सुद्धा फंगस लागला होता. म्हणजे मी बर्फाला फंगस बघितला आहे. आणि बॉडीज म्हणजे सगळे हात पाय असे फेकलं होतं त्या फ्रीजरमध्ये, मॉर्गमध्ये. त्या म्हणजे काही अख्खी बॉडीज बघितली नाही, ती फक्त आजोबांची बघितली. येस, आयडेंटिफाय झाले, हेच आहेत, 2 दिवस झाले इथे आहे. ससूनच्या पोलीस स्टेशनला नोंद होती त्याची, ती बॉडी कुठे सापडली आहे म्हणून. आय थिंक ते सीझर अटॅक, त्याचा पोस्टमॉर्टम केला होता, त्याच्यात त्यांना अटॅकच आला होता आणि ते गेले होते. अटॅक आला, पडले, आणि डोक्याला मार लागला होता. पण त्यांचं जे मरण होतं ते अटॅकच होतं, PM मध्ये हे झालं. पण त्यावेळेस मी ते जर्मनचं बेकरीचा तो ब्लास्ट आणि त्या सगळ्या घाणेरड्या गोष्टी वगैरे,
ते थोडंसं टची होतं माझ्यासाठी. कुणाल दादा खूप खूप आभार तुमचे, तुम्ही आलात आणि Thank you, मला मला बोलवलं. एकदम इतकी मजा आली. म्हणजे मी स्वतः खूप जास्त एन्जॉय केला हा पॉडकास्ट. तसंच मला माहिती आहे आमचे प्रेक्षक पण नक्कीच एन्जॉय करतील आणि Hopefully, ज्यांना yes. तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल ते नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. तुमचे थँक्यू सो मच. डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊच. थँक्यू. आणि परत भेटू. नवीन किस्से तुमचे चालूच असतात. सो एखादा चालूच आहेत बरंच. 1 तासात संपणार हा विषय नव्हता. एक्झॅक्टली. पण नेक्स्ट yes. टाइम परत भेटत नक्की. राहू Yes. आणि करत राहू. लोकांना हे किस्से ऐकायला मजा येते. Yes. सो थँक्यू सो मच. खूप Thank you खूप so much. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला हा पॉडकास्ट नक्कीच आवडला असेल, आय नो. आणि अशाच प्रकारचे चांगले इंटरेस्टिंग पॉडकास्ट पाहण्यासाठी द पोस्टमन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा द पोस्टमन.